Next chapter is plant growth and development. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये अँजिओस्पर्ममध्ये शेवटी फ्रूट सीड्स तयार होतात. जे सीड बनलेले आहेत, या सीड मध्ये काय काय आहे? दॅट सीड कन्सिस्ट ऑफ सीड कोट. त्यानंतर reserve food and dicot or monocot embryo. या सीड मध्ये सीड कोट आहे प्रोटेक्शन साठी, आणि याच्यामध्ये मायक्रोपाईल जे ओव्ह्यूल मध्ये होतं ते मायक्रोपाईल आहे. वॉटर ॲब्सॉर्ब तिथून केलं जाईल. वॉटर ॲब्सॉर्ब मायक्रोपाईल मधून केलं जातंय. रिझर्व फूड वेगवेगळ्या सीड मध्ये रिझर्व फूड वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहे. आता ज्या डाळी आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीनच्या फॉर्म मध्ये रिझर्व फूड मोठ्या प्रमाणावर आहे. ऑइल यील्डिंग प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये ऑइल्स आहेत. ज्वारी, मका, बाजरी कार्बोहायड्रेटच्या फॉर्म मध्ये, स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलंय फूड, आणि ते या एम्ब्रियोच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, पुढच्या डेव्हलपमेंटसाठी वापरलं जातं. त्या सीड मध्ये हा एम्ब्रियो म्हणजे फ्युचर प्लांटचं मिनिएचर आहे. सो एम्ब्रियो इज अ मिनिएचर प्रेझेंट इन सीड. इट इज अ मिनिएचर ऑफ फ्युचर प्लांट. सीड तयार झाल्यानंतर लगेच ते जर्मिनेट होत नाही. दॅट सीड प्रोड्युस्ड बाय प्लांट undergo dormancy. काही काळ हे सीड डॉर्मंट राहतात, लगेच जर्मिनेट होत नाहीत. आणि हा जो रेस्टिंग पिरियड आहे त्या रेस्टिंग पिरियडला आपण म्हणतो डॉर्मन्सी. So dormancy is a resting period of seed where seeds are in resting period. At that time they are unable to germinate. आता डॉर्मन्सी पिरियड कशा कशामुळे आहे? रेस्टिंग पिरियड पाहिजे का? पाहिजे. Why resting period? Why dormancy is important? टू टाईड ओव्हर अनफेवरेबल कंडिशन. तुम्ही पाहता पावसाळ्यात सगळीकडे हिरवगार दिसतं आपल्याला, पण आणखी काही महिन्यानंतर जर पाहिलं तर सगळीकडे ओसाड दिसतंय. बऱ्याच प्लांटचे सीड तयार झालेले आहेत, ते सीड आता डॉर्मंट कंडिशन मध्ये तसेच पडून राहणार. आणि पुढच्या वर्षी पावसाळा सुरू झाल्याबरोबर पाऊस पडला की ते सीड जर्मिनेट होतात. मग या 7-8 महिन्याचा हा जो काळ आहे, या काळामध्ये त्या प्लांटचं अस्तित्व प्रतिकूल परिस्थिती असताना, अनफेवरेबल कंडिशन असताना सुद्धा ते अस्तित्व टिकवण्याचं काम डॉर्मन्सीनं केलं. टू टाईड इन अनफेवरेबल कंडिशन. सीड का डॉर्मंट राहतात? एक तर सीड कोट इम्परमिएबल टू वॉटर असा असेल तर, किंवा हार्ड सीड कोट
आता टॅमॅरंट, चिंच आपण पाहिली, चिंचोके हार्ड सीड कोट असतात. चिक्कूचे सीड्स हार्ड सीड कोट आहे, त्यामुळं डॉर्मन्सी साठी ते महत्वाचे आहेत. त्यानंतर काही इनेट म्हणजे त्यांचे जेनेटिक काही फॅक्टर्स असतील, त्यामुळं ते सीड डॉर्मंट राहतात. आणि त्याच्याबरोबर जर्मिनेशन इनहिबिटर्स, काही केमिकल्स असतात, जसं फिनॉलिक कंपाऊंड्स आहेत, ॲब्सिसिक ॲसिड आहे, असे काही कंपाऊंड्स आहेत की ते कंपाऊंड्स, जसं फेरोलिक ॲसिड इन टोमॅटो, असे जे केमिकल्स आहेत ते केमिकल सीड डॉर्मंट राहावेत यासाठी प्रमोट करणारे आहेत. सो दीज आर डॉर्मन्सी प्रमोटिंग केमिकल्स. मग नॅचरली काय होतंय, हे सीड तयार झाल्यानंतर तसेच पडून राहतात, डॉर्मंट राहतात, रेस्टिंग पिरियडमध्ये राहतात. मग ते इमॅच्युअर एम्ब्रिओ मुळे असेल, सीड कोट इम्परमिएबल टू, जसं इमॅच्युअर एम्ब्रिओ, सीड कोट इम्परमिएबल टू वॉटर, हार्ड सीड कोट असेल, केमिकल्स असतील आणि इमॅच्युअर एम्ब्रिओ, या सर्व कंडिशनमुळे सीड डॉर्मंट राहतात, रेस्टिंग पिरियडमध्ये राहतात. आणि मग ज्यावेळी त्यांना फेवरेबल कंडिशन अवेलेबल होईल त्यावेळी डॉर्मन्सी ब्रेक होते आणि जर्मिनेशनची प्रोसेस स्टिम्युलेट केली जाते. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सगळीकडं आपल्याला ओसाड 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 दिसतं. बऱ्याच प्लांटचे सीड इकडं तिकडं विखुरलेले आहेत, पडलेले आहेत तसेच. परंतु एक दोन मोठे पाऊस पडले की डॉर्मन्सी ब्रेक होते आणि ते सीड जर्मिनेट होतात आणि पुन्हा प्लांट तयार करतात. आणि म्हणून पुन्हा काही दिवसात आपल्याला पाऊस सुरू झाल्यानंतर हिरवगार दिसतं. कारण सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या कंडिशन आहेत अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, वॉटर अवेलेबल होणे आणि त्याचबरोबर लोअरिंग ऑफ टेम्परेचर. थोडं टेम्परेचर कमी होतं, वॉटर अवेलेबल होतं. या कंडिशन जर्मिनेशनच्या प्रोसेससाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्या घरी धान्य स्टोअर करून ठेवलं आहे, ते एकदम वाळवून 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 आपण ठेवलेलं आहे, त्यातलं वॉटर कमी केलं आहे. परंतु दसऱ्याच्या दिवसामध्ये आपण काही सीड्स वेगळे करतो, त्यांना वॉटर, सॉइल, मिनरल सगळं अवेलेबल करतो आणि त्यावेळी पाहतो हे सीड जर्मिनेट होतात आणि प्लांट तयार करू लागतात. So availability of water and lowering of temperature are two important conditions to break dormancy by natural process. आता वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळा डॉर्मन्सी पिरियड आहे. निलोंबिया या प्लांटच्या सीडचा डॉर्मन्सी पिरियड 1000 इयर आहे. आणि डेट पाम जो आहे त्याच्यामध्ये 2000 इयर्स. सो डॉर्मन्सी पिरियड वेरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज.
नॅचरली डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी वॉटरची अवेलेबिलिटी असणं, टेम्परेचर कमी होणं, ह्या दोन महत्त्वाच्या कंडिशन समजल्या जातात. परंतु आपल्याला डॉर्मन्सी ब्रेक करायची आहे, तर ब्रेक करण्यासाठी काय काय करू शकतो? आपल्याला आता ब्रेक करायची आहे, तर काय काय करू शकतो आपण? एक, स्कारिफिकेशन. म्हणजे जे हार्ड सीड कोट आहेत त्याच्यामुळं जर सीड डॉर्मंट राहत असतील तर ते हार्ड सीड कोट काढून टाकले तर डॉर्मन्सी ब्रेक होईल आणि सीड जर्मिनेट होतील. त्याच्यानंतर स्ट्रॅटिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशन, त्या सीड्सना मॉइश्चर किती पाहिजे, प्रेशर किती पाहिजे, एअर किती पाहिजे, या सगळ्या कंडिशन मेंटेन करणे आणि सीड जर्मिनेशन अलाव करणे, त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटिफिकेशन. त्याचबरोबर इथं जर्मिनेशन इनहिबिटर केमिकल्स होते म्हणून जर्मिनेशनची प्रोसेस इनहिबिट झालेली आहे. आपण इथं जर्मिनेशन स्टिम्युलेट करणारे हॉर्मोन्स ऍड करू. त्यामुळं डॉर्मन्सी ब्रेक होईल आणि सीड जर्मिनेशनची प्रोसेस अलाव केली जाईल. अशा काही मेथड्स आहेत, आणखी काही मेथड्स आहेत, पण आपल्याला काही एवढे डिटेल गरजेचे नाही तिथं. तर डॉर्मन्सी ब्रेक करून आपण सीड जर्मिनेशन घडवून आणू शकतो. आता सीड जर्मिनेशन म्हणजे काय आणि सीड जर्मिनेशनच्या वेळी कोणकोणत्या कंडिशन महत्त्वाच्या आहेत आणि काय घडतं त्या दरम्यान? आपण सीड जर्मिनेट करायला अलाव करतो. समजा आपण मटकीला मोड येणे, सीड जर्मिनेशनची प्रोसेस अलाव करतो ना आपण. म्हणजे आपण काय करतो? त्यासाठी वॉटर अवेलेबल करतो. वॉटर अवेलेबल झाल्यामुळं होतं काय? सीड इम्बाइब वॉटर. त्याच्यामध्ये जे स्मॉल ओपनिंग आहे, मायक्रोपाईल म्हणतो आपण, त्यातून वॉटर आत घेतलं जातं इम्बायबिशनच्या प्रोसेसमध्ये. आणि त्याचं काय होतंय? स्वेलिंग होतंय. जसं हरभरे पाण्यात भिजायला टाकले तर ते फुगणार ना इम्बायबिशन मुळे. त्या आत काय होतंय? हायड्रेशन ऑफ प्रोटोप्लाझम. हायड्रेशन ऑफ प्रोटोप्लाझम. त्या प्रोटोप्लाझमचं हायड्रेशन होतं. त्यानंतर एन्झाईम सिस्टीम ॲक्टिवेट होते. त्याचबरोबर न्यू एन्झाईम्स पण तयार होतात. आणि ते एन्झाईम काय करतात? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक जे कंपाऊंड्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन सिंपल कंपाऊंड मध्ये करतात.
complex organic compounds are broken down into simple usable diffusible forms. जसं इथं स्टार्च असेल तर स्टार्चचं ब्रेकडाऊन ग्लुकोज मध्ये करणं, फॅट्स ऑइल्स असतील तर त्याचं ब्रेकडाऊन करून फॅटी ॲसिड ग्लिसरॉल बनवणं, प्रोटीन असतील तर ब्रेकडाऊन करून अमिनो ॲसिड बनवणं. सो कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ब्रोकन डाऊन इनटू सिंपल फॉर्म. आणि मग या कंपाऊंडचा उपयोग रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये केला जाईल. These simple compounds are used in रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये या कंपाऊंडचं ब्रेकडाऊन पुन्हा व्हेरी सिंपल कंपाऊंडमध्ये होतं आणि त्या प्रोसेसमध्ये काय बाहेर पडतं, एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी यूज्ड फॉर ग्रोथ. ही एनर्जी ग्रोथसाठी वापरली जाते आणि त्या एम्ब्रिओ मधून रॅडिकल पहिला बाहेर येतो. इमर्ज आउट, रॅडिकल इमर्ज आउट. तुम्ही पाहता मटकीला मोड आला म्हणजे तो काय बाहेर आलाय, रॅडिकल पहिला बाहेर येतो, नंतर प्ल्युम्युल बाहेर येतो. रॅडिकल पासून रूट सिस्टीम बनते आणि प्ल्युम्युल पासून शूट सिस्टीम बनते. रॅडिकल पासून काय बनणार आहे, रूट सिस्टीम बनणार आहे आणि प्ल्युम्युल पासून शूट सिस्टीम बनणार आहे. अशा प्रकारे रॅडिकल बाहेर येतो, त्यापासून रूट सिस्टीम बनणार. इमर्जन्स ऑफ रॅडिकल इज अ फर्स्ट विजिबल साइन ऑफ सीड जर्मिनेशन. फर्स्ट विजिबल साइन ऑफ सीड जर्मिनेशन. कारण एखादं जर्मिनेशन सुरू आहे हे कशावरून आपल्याला समजतंय, तर त्यातला मोड आला, मटकीला मोड आला म्हणजे जर्मिनेशन सुरू झालं. सो इमर्जन्स ऑफ रॅडिकल इज अ फर्स्ट विजिबल साइन ऑफ सीड जर्मिनेशन. तर सीड जर्मिनेशनच्या दरम्यान जी फिजिओलॉजी आहे ती अशा प्रकारची होत असते. आपण मटकी भिजायला ठेवली, नंतर ती फडक्यात बांधून ठेवली, तर त्या दरम्यान हे सर्व चेंजेस होतात आणि मग त्या मटकीला मोड आलेला आपल्याला दिसतो. इमर्जन्स ऑफ रॅडिकल. त्यानंतर प्ल्युम्युल बाहेर येणार, शूट सिस्टीम बनवणार. तर अशा प्रकारे सीड जर्मिनेशनची प्रोसेस होत असते. दिस इज अबाउट सीड जर्मिनेशन.